स्वस्त धान्य दुकानदाराचे ई-पॉज मशीन विरोधात तहसील कार्यालयावर आंदोलन। ई-पॉज मशीनमध्ये वारंवार येणाऱ्या अडचणीमुळे धान्य वितरणामध्ये अडथळा येत असल्याचा आरोप करत स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीने आज 5 ऑगस्ट रोजी धान्य वितरणमधील ई-पॉज मशीन विरोधात राज्यव्यापी आंदोलन करण्यात आले। राज्यातील सर्वच तहसील कार्यालयावर ई-पॉज मशीन विरोधात आंदोलन करण्यात आले। 2018 पासून राज्यभरातील स्वस्त धान्य दुकानदार ही ई-पॉज मशीनच्या माध्यमातून स्वस्त धान्य वितरित करतात। मात्र 2 महिन्यापासून या मशीनमध्ये विविध अडचणी येत असून वारंवार सर्व्हर डाऊन होत आहे। त्यामुळे दुकानात धान्य असून देखील वितरित करता येत नाही। त्यामुळे नागरिकांना वारंवार हेलपाटे मारावं लागत आहे व मानसिक त्रास देखील होत आहे। या समस्येविरोधात संघटनेच्या वतीने वारंवार तक्रारी व आंदोलने करून देखील कुठलीच कारवाई न झाल्याने आज तहसील कार्यालयावर संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आले। या आंदोलनात तहसील परिसरातील सर्वच स्वस्त धान्य दुकानदार ई-पॉज मशीन घेऊन आंदोलनात सहभागी झाले होते। बुलढाणा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेचा अध्यक्ष माणिकराव सावळे या नात्यानं आम्ही आज बुलढाणा तालुक्यातील सर्व स्वस्त धान्य दुकानदार आमच्याजवळ शासनाने ज्या ई-पॉज मशीनी दिलेल्या आहेत त्यावरती गेल्या जुलै महिन्यापासून स्वस्त धान्य दुकानामध्ये गोरगरीब लोकांना धान्य वाटप करत असताना प्रत्येक वेळेस सर्व्हर डाऊन असते, कधी कधी मशीनची रेंज नसते, नेट नसते। त्यामुळं गोरगरीब लोकांना जुलै महिन्याचं धान्य वाटप करताना खूप अडचणी येत आहे। त्यामुळे आम्ही आमच्याकडे शासनाने जे मशीनी दिलेल्या आहेत त्या मशीनी घेऊन आज तहसील कार्यालयामध्ये जमा करण्यासाठी आम्ही या ठिकाणी आलो होतो। या मशीनचा इंट्रेगा मशीनचा व सर्व्हर डाऊनचा आम्ही सर्व बुलढाणा तालुका स्वस्त धान्य दुकानदार संघटनेच्या वतीनं आम्ही त्याचा निषेध करतो व आमच्याकडे गेल्या जुलै महिन्यापासून ह्या मशीनी मृत अवस्थेत आहेत। आम्हाला गोरगरीब लोकांना धान्य वाटायसाठी खूप अडचणी येत आहे। दुकानदारांना सुद्धा त्याचा फार मोठा त्रास होत आहे। आम्ही या सर्व गोष्टीचा स्वस्त धान्य दुकानदार बुलढाणा आम्ही निषेध करतो व शासनाकडे आम्ही विनंती करतो जर शासनाने ह्या मशीनी आणि सर्व्हर डाऊन जर सुरळीत नाही केलं तर ह्या मशीनी आम्ही शासनाकडे जमा करणार आहोत। आता येणाऱ्या काळामध्ये सणासुदीचे दिवस असल्यामुळं गोरगरिबांना वेळेवर धान्य मिळालं पाहिजे ही आमची भूमिका आहे। आम्ही शासनाकडे विनंती करतो की येणाऱ्या काळामध्ये या मशीनी सुरळीत कराव्या व गोरगरिबांना धान्याचं वाटप जेणेकरून सुरळीत होईल। आणि आम्ही या मशीनीचा निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो होतो। आम्ही या मशीनची पूजा केली, आरती केली आणि तहसीलदार साहेबांना तसं आम्ही निवेदन सुद्धा दिलं की जर या भविष्यात येणाऱ्या दिवसात जर मशीनचं सर्व्हर डाऊन नेहमी राहिलं, मशीनी सुरळीत जर नाही चालल्या तर आम्ही येणाऱ्या दिवसामध्ये या पूर्ण मशीनी तहसील कार्यालयामध्ये जमा करणार आहोत।